प्रथम तर असलेली जी क्लिप आहे त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते बंद केलेलं असल्यामुळे ते नेमकं कुठलं हे शोधावं लागेल आणि त्यासाठी एखादी पोलीस म्हणजे DCP अधिकारी वगैरे या लेवलचा एखाद्या एक समिती आपण स्थापन करू. त्या समितीची चौकशी करू की नेमकी जी वस्तू आहे ती प्लॅस्टिकमध्ये केली ती ठेवली कुठे तो फोटो लाखो अशा प्रकारचे जे लाडू आहेत ते महाराष्ट्रभरात मुंबईवर दिलेले आहेत. म्हणून ते इथलं आहे किंवा ते लोकांच्या तो इथला आहे म्हणजे इथलं आहे असं काही ते सांगतं आहे म्हणून पूर्ण चौकशी करू त्या DCP लेवलच्या अधिकाऱ्यांची त्यामुळे कोणी केलं असेल का आज सांगणं कठीण आहे पण चौकशीमध्ये ते निश्चित त्याच्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करतो. आमच्याकडे 8-8, 10-10 पिंजरे लावलेले आहेत आणि हे मंदिर परिसरामध्ये सगळीकडे लावलेले आहेत. उंदीर असले तरी ते या पदार्थांपर्यंत येऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. नाही, ही सगळी आपण जे म्हणताय CCTV वगैरे सगळे आहेत हे आम्ही चेक करू नक्कीच आणि तो पूर्ण अहवाल आपण म्हणाल्याप्रमाणे एखाद्या कमिटीमार्फत किंवा DCP मार्फत तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि तो लवकरात लवकर पोहोचेल याची आम्ही व्यवस्था करू नक्कीच. जरा थोडी ॲडिशनल माहिती द्यायची इच्छा आहे.
ही जी आमचा जो प्रसाद आहे प्रामुख्याने नारळवडी आणि लाडू, यामध्ये लाडूची डिमांड खूप जास्त आहे आणि हे दोन्ही पदार्थ तयार करताना मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे. त्यामुळं म्हणजे करोडोमध्ये हे सगळे डिमांड असतात आणि त्याचा व्यवहार पण तसा होतो. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया करताना आपण व्हेंडर जो फायनलाइज करतो तो टेंडर प्रक्रियेने फायनलाइज करतो. त्याच्यामध्ये पूर्णतः ट्रान्सपरन्सी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही म्हणजे रॉ मटेरियल लाडूसाठी साधारणपणे 8 रॉ मटेरियल्स वापरतो. तुपापासून वेलचीपर्यंतचे 8 इन्ग्रेडियंट्स वापरतो. त्या प्रत्येक इन्ग्रेडियंट्सचे टेंडर करताना आपण त्याचं सॅम्पलिंग करतो. सॅम्पलिंग केल्यानंतर त्याचं कोडिंग करतो आणि कोडिंग केल्यानंतर ते कॉर्पोरेशनच्या लॅबला पाठवण्यात येतं आणि लॅबचा रिपोर्ट प्राप्त झाल्यावर मग टेक्निकल क्वालिफिकेशनसाठीची ती अर्हता किंवा ती पात्रता तो पात्र करतो, म्हणजे तो क्वालिफाय ठरतो आणि तदनंतर मग पुढचं कमर्शियल बीड ओपन होतो. म्हणजे मला सांगायचं हे आहे की कुठल्याही पुरवठा कच्चा माल जो आहे तो टेंडर प्रक्रियेच्या प्रक्रियेमध्येच आम्ही शॉर्टलिस्ट म्हणजे त्याचं गुणांकन, त्याचं मानांकन, त्याचा दर्जा याबाबतची बारकाव्याने काळजी घेतो आणि हे झाल्यानंतर म्हणजे कमर्शियल बीड होतं. मग त्याच्यानंतर जे आपले शासनाचे नॉर्म्स आहेत त्या पद्धतीनं वेंडर फायनलाइज होतो, 12-1 असतो. तर त्याच्यामध्ये स्पेशली तुपाच्या बाबतीत मी सांगेन, कारण भेसळीमध्ये किंवा लाडूच्या दर्जामध्ये तुपाचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. आम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा वापर या लाडूमध्ये करतो आणि तीच आमच्या म्हणजे लाडवाची खासियत आहे. त्याचा सुवास असेल, त्याचं चव असेल, तर ह्याचं मूळ जे आहे ते गाईचं तूप आहे. तर ह्या तुपाच्या टेंडर प्रक्रियेमध्ये आम्ही प्लांटला म्हणजे विश्वस्त कमिटी, प्रशासन, त्याचबरोबर कॉर्पोरेशनचे विशेषज्ञ जे आहेत यांची संयुक्त पाहणी त्या प्लांटला व्हिजिट केली जाते, त्यांची संयुक्त पाहणी होते. त्याच्यानंतर गुणांकन केलं जातं, म्हणजे जे पार्टिसिपेट होतात त्यांचं, असं नाही की जो आलाय त्याचं, जे पार्टिसिपेट या टेंडर प्रक्रियेमध्ये त्या प्रत्येकाची प्लांट व्हिजिट होते, त्याच्यानंतर गुणांकन होतं आणि मग ते टेक्निकली क्वालिफाय होतात. आणि त्यांच्या टर्म्स कंडिशन्समध्ये पण आपण ह्या सगळ्या अटी मेन्शन केलेल्या आहेत की तुम्ही कच्च्या मालाचा पुरवठा करताना तुमचं सॅम्पलिंग जे काही नॉर्म्स आहेत ते तुम्ही फॉलो केले पाहिजे, अदरवाईज म्हणजे तुम्हाला ते अडचणीचं ठरू शकतं. हे आम्ही वर्क ऑर्डरमध्ये मेन्शन केलं. पण याच्या उपर जाऊन परत माल आल्यानंतर आपण रँडम चेकिंगसुद्धा कच्च्या मालाचंही करतो आणि लाडूचंही करतो. मला अजून एक सांगायला आवडेल ही गोष्ट, आमच्याकडे जे पाणी वापरलं जातं म्हणजे पिण्यासाठी असेल, आमच्या लोकांचे म्हणजे दुपारचं आपण जेवण मंदिरातील कर्मचाऱ्यांकरता करतो, जेवणासाठी असेल आणि कच्च्या मालासाठी असेल, त्या पाण्याचं सुद्धा कॉर्पोरेशनच्या लॅबमधून टेस्टिंग करण्यात येतं. म्हणजे इतकी काळजी. बरं हे जाऊ देत, ह्याच्यापेक्षाही जे आम्ही सॅम्पल म्हणजे प्लास्टिकमध्ये आमचं 2 लाडूचं वेगळं पॅकेट आहे, पॅकेट्स आहेत 2 लाडूचं वेगळं पॅकेट आणि सिंगल लाडूचं पॅकेट्स आहे आणि याच्या व्यतिरिक्त 5 लाडूचा बॉक्स आहे. आपण ते वेस्टर्न आणि कार्ड बॉक्स ह्याचं सुद्धा सॅम्पलिंग टेस्टिंगला पाठवतो बिफोर टेंडर. इतकी बारीक बारीक काळजी घेतो प्रशासन म्हणून, आमची समिती म्हणून. म्हणजे शेवटी कसं आहे, प्रश्न लोकांच्या श्रद्धेचा आहे, प्रश्न लोकांच्या आस्थेचा आहे आणि इतक्या बारीक काळजीतून म्हणजे आम्ही खूप सातत्यानं काम करत असतो जेणेकरून लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, श्रद्धा दुखावली जाणार नाही. आमची नैतिक जबाबदारी आहे ही सगळ्यांची. त्यामुळे इतकं आम्ही त्याच्यानंतर FSSAIचे नॉर्म्स, आमच्याकडे लायसन आहे, FSSAIचं लायसन आहे, याचं सुद्धा आम्ही टेस्टिंग करतो. बॉक्स असेल, पॅकेट्स असतील, दोन्हीचं. म्हणजे अजून काही म्हणजे याच्यामध्ये अपग्रेड करायचं असेल तर आम्ही निश्चितच त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेऊ, FDAचं मार्गदर्शन घेऊ, शासनाचं मार्गदर्शन घेऊ. आमची कमिटी तर आहेच. म्हणजे हे जे काही झालेलं आहे ह्या पार्श्वभूमीवर अजून आम्ही स्वतःला अपग्रेड करायचा पुरेपूर प्रयत्न करू. अजून एक मुद्दा ॲड करते मी, हे जे पॅकिंग करताना काही वेस्ट होतात सॅम्पल्स, तर ते सॅम्पल्ससुद्धा आम्ही कॉर्पोरेशनच्या वॉर्डला पाठवतो आणि रिसायकलिंगला देतो. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कदाचित ह्या समाज माध्यमांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून ह्या गोष्टी आज लोकांपर्यंत पोहोचवतो. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.